आंध्रात मुस्लिमांचं आरक्षण कायम राहणार, टीडीपीच्या नेत्यांची स्पष्ट भूमिका। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लिम आरक्षणाचा विषय चांगलाच तापवण्यात आला होता। काँग्रेसने कर्नाटकमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिल्याचा मुद्दा भाजपाकडून उपस्थित करण्यात आला। तसेच धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही आणि आम्ही ते कधीही देणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरकसपणे मांडली होती। लोकसभेच्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत गाठता आलेलं नाही। आता त्यांना चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा टेकू घ्यावा लागणार आहे। अशातच नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाच्या नेत्याने मुस्लिम आरक्षण कायम राहणार असल्याची भूमिका मांडली आहे, ज्यामुळे आता भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे। तेलुगू देसम पक्षाचे नेते के रवींद्र कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले, आज एनडीएची दुसरी बैठक होते। 5 जून रोजी झालेल्या प्राथमिक बैठकीनंतर आजच्या बैठकीत सरकार स्थापनेसंबंधी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होऊ शकते। तसेच आजच एनडीएच्या खासदारांची बैठक होणार आहे। नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात। आजच्या बैठकीत आम्ही आमचे मुद्दे मांडू। यावेळी पत्रकारांनी त्यांना आंध्र प्रदेशमधील मुस्लिम आरक्षणासंबंधी प्रश्न विचारला। राज्यातील मुस्लिम आरक्षण कायम राहणार का या प्रश्नावर बोलताना रवींद्र कुमार म्हणाले, मुस्लिम आरक्षण जैसे थे राहील, त्यात काहीच अडचण नाही।